मुंबई शहरामध्ये आपण डेली प्रवास करतो, ते पण आपण लोकलने। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबईमधील सर्वात बेस्ट आणि पॉप्युलर ट्रेन। मित्रांनो, आपण अशा आता ट्रेन्स पाहणार आहोत ज्यांचे नाव आहे मेट्रो रेल, मोनो रेल। मित्रांनो, मी राहुल निगरे, तुमचं वेलकम अगेन माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण पाहणार आहोत ह्या दोन ट्रेनमधील कंपॅरिझन, कोण आहे बेस्ट ते आपण थोड्याच वेळातच पाहू। तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये। पहिली ट्रेन मेट्रो रेल। मित्रांनो, ही आहे मेट्रो रेल। मेट्रो रेल ही सर्वात बेस्ट अशी मानली जाते। मित्रांनो, इथे डबे असतात 8, 9 तर 10 असतात। आता आपण पहिला प्रवास करणार आहोत त्या मेट्रो रेलचा। मित्रांनो, आलेले आहे स्टेशनला। मित्रांनो, तिकीट आहे 30 रुपये। स्टेशनवर खूप सुंदर अशी लाईन पाहायला भेटते, त्यासोबत मेट्रो गार्ड पाहायला भेटतात आणि ही सुंदर अशी लाईन। आणि मित्रांनो, ही लाईन बाहेर येते, ती लाईन आतमध्ये जाते। तर मित्रांनो, आता आपण जातो आतमध्ये। आपण बाहेर जेवढी लाईन पाहिली त्यापेक्षा आतमध्ये जास्त गर्दी आहे, ही बघू शकता गर्दी। आणि मित्रांनो, इथे सुंदर अशी सिस्टम आहे जी स्टेशन दाखवते मेट्रो, म्हणजे आता आपण कोणत्या स्टेशनवर आहोत ती दाखवते, नंतर नेक्स्ट स्टेशन कोणतं आहे ते पण दाखवते आपल्याला। सुंदर अशी सिस्टम आहे या मेट्रोमध्ये। आणि मित्रांनो, ही आहे थोडीफार गर्दी आहे। बाहेरचा आसपासचा परिसर पाहायचा आहे तर मेट्रोने पाहायला भेटतो। मित्रांनो, हा आहे मुंबईमधला आसपासचा परिसर, मेट्रोच्या आसपासचा परिसर। हे आहेत मोठ्या बिल्डिंग आणि आता पावसाचे दिवस आहेत तर ढग। आणि हे आहेत आतमधले प्रवासी। तर मित्रांनो, वरती मेट्रोची तर वरती धरायला आहे आपल्या लोकल ट्रेनसारखा। आणि प्रवाशांना सर्व आसपासचा परिसर पाहायला भेटतं। हे आजोबा बघू शकता आसपासचा परिसर पाहत आहेत। मित्रांनो, याच्या सीट आपल्याला बाजूला पाहायला भेटत आहेत आणि मध्येच स्पेस आहे। आणि ही आहे फुल AC। इथून आपल्याला AC सप्लाय होते। मित्रांनो, हा आहे आसपासचा परिसर, पावसाळी परिसर। आणि याच्या मागं बिल्डिंग्स, झोपडपट्ट्या आपल्या सर्व पाहायला भेटतं आहे, बसून आणि उभ्याने सुद्धा, हे बघू शकता। आता आम्ही जातो आहे अंधेरीपर्यंत। तर मित्रांनो, हा आहे मुंबईचा परिसर। मित्रांनो, ही बघा सिस्टम, तिच्याने आपल्याला स्टेशन समजतं कोणतं स्टेशन आलं आहे आणि कोणत्या साईडला दरवाजा उघडणार तेही ते अनाऊन्स करतात, हे बघू शकता। मित्रांनो, व्हिडिओमध्ये नवीन आहात तर तुम्ही पहिले सबस्क्राईब करा, तर तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील। मित्रांनो, आपला आलेला आहे आता स्टेशन अंधेरी आणि हा आहे मेट्रोचा ट्रॅक। आपण आता बाहेर उतरू आणि तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे आहेत ते ट्रॅक, 2 आहेत याला ट्रॅक। आणि मित्रांनो, ह्या ट्रॅकवर 500 रुपये फाईन आहे। हा आहे अंधेरीचा आसपासचा परिसर मेट्रोच्या बाजूचा। मित्रांनो, व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन दुसरा व्हिडिओ पाहायला भेटतील। मित्रांनो, ही आहे ATM सारखी मशीन। तर मी मित्रांनो हिला यूज केलं आहे याचा। तर मित्रांनो, ह्यामधून आपण सिलेक्ट करायचं काय पाहिजे ते आणि त्यामधून डायरेक्ट आपल्याला खाली असं म्हणजे पडेल आणि आपण त्यातून घ्यायचं, अशी ही मशीनची आहे। तर मित्रांनो, मी आता पहिले सिलेक्ट करतो। परत पीस कशाला घेतोस? एक आहे स्नॅकर आणि एक आहे कुरकुरे, हे 2 सिलेक्ट केलेत। ते सिलेक्ट 1 आयटम सिलेक्ट झालं बघ। हे बघ ते नाही, हे बघ खालचे लास्ट। हा,
याची मित्रांनो प्रोसेस झाल्यावर आपल्याला जीपेचा ऑप्शन भेटतो, त्यातून आपण जीपे मारून आपण हे कलेक्ट करायचं. मित्रांनो हा बघू शकता आता डायरेक्ट खाली पडला आहे आणि त्यातून आपण कलेक्ट करायचा. त्या साईडला पुश करायचा आणि कलेक्ट करून घ्यायचा. आपल्याला जे पाहिजे ते घ्यायचं. मोनोरेल मित्रांनो ही आलेली आहे मोनोरेल आणि ही दिसायला बुलेट ट्रेनसारखी सेम दिसते आणि हिचे डबे असतात 4. मित्रांनो याच्या अगोदर आपण पहिले तिकीट कलेक्ट करू. ह्याचं तिकीट 20 रुपये आहे. मित्रांनो मोनोरेलमध्ये आपल्याला थोडी कमी गर्दी पाहायला दिसते आणि मोनोरेलचे सीट्स मित्रांनो आपल्याला मध्येच पाहायला भेटत आहेत आणि आसपासला मित्रांनो उभं राहायला जागा आहे. ह्यामधून सुद्धा आपल्याला मित्रांनो आसपासचा परिसर पाहायला भेटतोय. हा बघू शकता मोनोरेलमधील सीट्स. ह्या मागच्या साईडला मित्रांनो आजूबाजूला आणि त्या साईडला मध्येच. मोनोरेलच्या विंडो खूप मोठ्या आहेत आणि त्यातून आपल्याला आसपासचा परिसर पाहायला भेटतो. हा आहे दादर सिटीमधला आसपासचा परिसर. दादर स्टेशनपासून आपण आता वडाळा डेपोपर्यंत आपण हा प्रवास करणार आहोत. मित्रांनो ह्यातून आपल्याला आसपासचा परिसर खूप सुंदरपणे आणि मस्त एकदम पाहायला भेटतो. त्यासोबतच आपल्याला रेल्वे ट्रॅक्स ते आहेत लोकलचे, ते पण आपल्याला पाहायला भेटतात पूर्ण क्लिअर. मित्रांनो हा आहे आसपासचा रोड आणि हा ढगाळ वातावरणामधला हा व्ह्यू. मित्रांनो मेट्रोपेक्षा मोनोरेलमध्ये खूप कमी गर्दी पाहायला भेटते. मित्रांनो ही बघू शकता मोनोरेल ही खूप सुंदर आहे सफर करण्यासाठी. मित्रांनो स्टेशन दाखवायची सिस्टम ह्यामध्ये आपल्याला दिसत नाही आणि ह्यामध्ये अनाऊन्ससुद्धा होत नाही. मोनोरेल ही 1 ट्रॅकवर चालते. हे बघू शकता हा दुसरा ट्रॅक आहे मोनोरेलचा. मोनोरेलमध्ये आपण एंटर केलं तर एका डब्यामधून आपण सर्व पूर्ण मोनोरेल आपण प्रवास करू शकतो. मित्रांनो ही आहे सर्वात मोठी झोपडपट्टी, ती आपल्याला पाहायला भेटते वडाळ्यामध्ये. आपण आलेलो त्या साईडून आणि मित्रांनो मोनोरेल ही म्हणजे वळणं डायरेक्ट घेऊ शकते, तशी मेट्रो घेऊ शकत नाही. तर मित्रांनो ही आहे झोपडपट्टी. मी तुम्हाला बोललेलो त्या साईडून आम्ही आलेलो. ही सर्वात मोठी झोपडपट्टी आहे वडाळ्यामधली. मोनोरेलपेक्षा मेट्रो ही बेस्ट वाटते, पण मला वाटते. मित्रांनो तुम्हाला कोणती वाटते ती कमेंटमध्ये सांगा. कशी वाटली ही झोपडपट्टी? मित्रांनो ह्या आपणच ह्या झोपडपट्टीमध्ये राहतो, आपलीच ही झोपडपट्टी. तर मित्रांनो कशी वाटली लाईक करा. मित्रांनो हे आहेत मोनोरेलचे ड्रायव्हर. हे मित्रांनो आपल्याला चालवताना पण यांचा व्ह्यू घेऊ शकतो आपण, कसे चालवतात ते पण आपण पाहू शकतो. मित्रांनो आलेलं आहे स्टेशन, तर आपण आता उतरूया. हे बघू शकता मित्रांनो मोनोरेल ही 1 ट्रॅकवर चालते. ते आहे आलेली मोनोरेल, ती एक ट्रॅकवर आहे. दोन्ही ट्रेन दिसायला खूप सुंदर आहे आणि मस्त आहेत. मित्रांनो मेट्रो जेवढी स्मूथ चालते तेवढी मोनोरेल एवढी स्मूथ चालत नाही, ते जे व्हायब्रेट होते. पण मित्रांनो तुम्हाला कोणती ट्रेन आवडली हे कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.